तर भावांनो सध्या आम्ही चाललेलो आहे इंटरव्ह्यूसाठी. तर मागच्या वेळी आम्ही ॲप्टिट्यूड टेस्ट दिलेली TCSची आणि त्या ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये आम्ही पास झालो आहे आणि त्यासाठी आणि आम्ही टेस्ट क्रॅक करून आता सध्या इंटरव्ह्यूसाठी चाललेलो आहे. तर हां खरंच भावा. तर मग 22 तारखेला आपला इंटरव्ह्यू आहे आणि सध्या आपली गँग आहे सगळी. काहीतरी दाखवा नाही कॅमेरा ते आणशील का नाही फोटो भावाजवळ संध्याकाळी स्टेटस असतो. मग ही सगळी आमची गँग आहे आणि एक मेंबर पुढे बसलाय आहे आमच्या क्लास मधला टेररिस्ट. तर तुम्हाला कळलं असला मला मागा जागा द्या नाही म्हणून तिला पुढे पाठवलाय असलं काहीतरी करते म्हणून. खाल्लं पाया जोडवायचा सगळं जोडते. कॉलेजमध्ये राहून कॉलेज उडवायचा प्लॅन केलता मला. तुला कपडे घ्यायचे नाही अशा प्रकारे आलेला आहे. मोबाईलमध्ये टॉर्च लावूया. तर भावांनो सध्या आम्ही टनलमध्ये आलेलो आहे. तर भावांनो सध्या आम्ही आलेलो आहे शिरवळमध्ये आणि तिथं फूड जंक्शन म्हणून एक पॉईंट आहे जिथं तुम्हाला सर्व प्रकारचे नाश्ता मिळतील. इकडे सगळे स्टॉल्स आहेत बघा मागमध्ये आणि गर्दी जमलेली आहे जाम. तर मी सगळी आपली पब्लिक आहे इथं बसल्या. सगळ्यांनी मिसळ ऑर्डर केलेली आहे. कुठं 6 जण आहे आम्ही. तर तुम्ही पाहू शकता आपण सध्या आलेलो आहे जिजाऊ मिसळ एक्सप्रेस आणि आम्ही सर्वांनी मिसळ ऑर्डर केलेली आहे आणि ते वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉल्स आहेत. साऊथ इंडियन, वडापाव, चहा आणि मिसळसाठीचे स्पेशल स्टॉल्स आहेत. अपेक्षा अशी होती भावाच्या पुढे तुला नको भाऊ आणि क्या जराही रे जरा घेतले किती घेतले व्हिडिओ चालू आहे. नमस्कार तर भाऊ बघा असं बिल्डिंगचं शूटिंग करायला बाहेरचं आणि सुयश भाऊ आपण आता नाश्त्यावरून आलो. मिसळ मिसळ कशी होती भाऊ? मिसळ शाकाहारी होती. अरे चवीला कशी होती भाऊ? चवीला कशी होती? चवीला तिखट होती. लईच तिखट होती काय? भावा डायलॉग शुभ्यात आहे रे. जेवण कसं होतं? जेवण चांगलं होतं का शाकाहारी होतं म्हणलं? नाही जेवण कसं होतं? जेवण शाकाहारी होतं. आम्ही पुण्याला आलतो माहिती आहे का ते बाई झाला. तर पुण्यात येऊन शुभमची आठवण्यात आहे. भावाने चेष्टा तशी केली ती. भावाचं डायलॉग तसं विसरण्यासारखं नाही आहे. जेवण कोणत्या पद्धतीचं होतं? जेवण शाकाहारी थाळी. कोण यश काय जेवलेलं नाही बरोबर कारण त्याला भूक नव्हती. कसं होतं जेवण? जेवण होतं मीडियम होतं. मीडियम चांगलं होतं पण मीडियम. म्हणजे गाणी म्हणजे काय सुट्टी नाहीच. और तेरा दिल है पतंग और मेरी नजर मान जा मान जैसे उड़ी 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 जाए. यायला कसले कसले फोटो पाठवाय सांगतोय. अरे ती इंटरव्ह्यूची तयारी करायला रे बाबा.
शी. तर भावनो आपला मित्र आहे सुयश पाटील. भावनं आत्ता नुकतंच यूट्यूब चॅनल काढलेलं आहे आपलं बघून. आणि सध्या आम्ही आलो आहे फ्युएल स्टेशनवर. तर इथे सध्या आपली या एर्टिगामध्ये CNG भरत आहेत. आणि सध्या आपली रूम आता फक्त 2 किलोमीटर राहिलं आहे. आणि त्यानंतर तर मग हे आपलं सेंटर आपल्या रूमपासून जवळजवळ 8 किलोमीटरच्या अंतरावरच आहे. तर सध्या आम्ही बसत आहे आणि आपले नुकतेच ब्लॉगर झालेले बसकी ट्रॅफिक. सध्या आम्ही पोचलेलो आहे हिंजवडीमध्ये. सध्या चाललेलो आहे जेवणासाठी आणि आपल्याला झेरॉक्स पण काढायचा आणि भावाला पण काढायचा आहे. मी एक एक्स्ट्रा घेत आहे आणि झेरॉक्स दुकानात मिळालेला अशा तऱ्हेने. तर भावांना आपल्या ठरवले जोपर्यंत इंटरव्ह्यू आपला क्रॅक होत नाही तोपर्यंत असंच चालणार. तर तुम्ही मागं बघू शकता आपण सध्या आलेलो आहे स्ट्रीट्स ऑफ युरोप. हे सध्या डेव्हलपमध्ये आहे. इथे हा एक मोठा मॉल आहे आणि इथे तुम्हाला गाळा जर का घ्यायचा असला तर रेंटने पण मिळू शकतो 30-40 हजारापर्यंत. आणि 3 सेक्शन आहेत मागंपर्यंत. तर यो भाऊ बघा आपला डॉक्युमेंटचं झेरॉक्स न मारल्यामुळे आत्ता फिरावले. मागच्या वेळेला तुम्हाला माहीत आहे गुरुनं पण एक कांड गेलं तर खरे एवढं मोठं कांड नाही आहे. तर तो व्हिडिओ पण बघा शॉर्ट्समध्ये आहे. ॲप्टिट्यूड टेस्टसाठी गेलेलो आम्ही TCSसाठीच. तर आपण नवीन डिझाईन बघूया आता नवीन साईटला. मग इथे चांगली डिझाईन आहे. इकडे पण आहे बघा अतिशय चांगली डिझाईन. हे डिझाईन आहेत यामध्ये. जेवूया आता द रॉयल ढाबामध्ये. मेनू कार्ड बघून सगळेजण आता ठरवत आहेत काय मागवायचं काय माहिती. आणि आपण ड्रायव्हर काकांसोबत बसायला म्हणतो. मला पण सेंड कर माझ्या ब्लॉग. दोन व्हेज मागवल्या आहेत भाज्या. एक म्हणजे व्हेज सदाबहार आणि दुसरं म्हणजे पनीर मटका आहे. आणि रोट्या मागवलेल्या आहेत गरम गरम एकदम. आणि भावानं चालू गेला सुट्टी नाही. लिंबूची चव बघितला ते हसला हो नंबर. म्हणते बा त्यात काय काय चाललंय. सगळ्यांना वाढत आहेत. तर उद्याचं प्लॅनिंग चाललेलं आहे किती वाजता उठून अभ्यास करायचा ते. आता जिम संपलेला आहे. आता रूमवर जाऊन अभ्यास करूया. सगळ्यांचा आवडलेला अशा तरी सुभान शूज दाखव माझं. बाहेर बसवले असतं आपल्याला. आता चेकिंग करून आत सोडणार. तर सध्या आम्ही आत आलेलो आहे आणि जेवणाची वेळ असल्यामुळे सध्या आम्ही कॅन्टीनमध्ये आहे आणि गर्दी असल्यामुळे फक्त रस घेतोय. विचारलं ऐकलंच काय विचारलं. मी म्हटलं ऐकले खरं रिकॉलच नाही आता म्हणजे काय म्हणतो ऐकले कधी दुसरं विचारला तर नेशाचं आणि माझं संघ दिलं डॉक्युमेंट तो राहिलेला. आमच्या अपेक्षा अशा होत्या की याचं तर क्वालिफाय विषय आपला भावा कॉलेजच्या बाहेर डिजिटल हा सोपला शॉट. कुठे रे भाऊ आता हरकून टुंब झालाय तिथे घ्या जरा गेट जवळ काय त्यांचं साहित्य द्यायचं आहे. काय पाहिजे तुला विचार काय म्हटलं रॅप सॉंग. अरे ते रॅप सॉंग बद्दल सॉंग सांगितल्यावर कुठलं आवडते काय काय. हॅलो कुठं असलं विचारलं तुला. विचारलं त्यानं स्वतःच इंट्रोड्यूस करायला. मग परत दोघे जण होते तिकडे मॅडम व्हिडिओ घेऊन. तर सध्या मी आलेलो इंटरव्ह्यू देऊन आणि सकाळपासून काही खाल्लेलं नाही. सकाळी पोहे नाश्ता खाल्लेला उपाशी काय सांगू लय हाल झालं. किती वेळ वाढत बसलो आम्ही जरा सांग. हा बाहेर किती वेळ वाट बघत बसलेलो आम्ही
आणि आत्ता आलोय फूड कोर्टमध्ये. इथं टायमिंग 9चं होतं, आम्हाला घेतले आज 1:30 वाजता. लेयाल झालं आणि मॅनेजमेंट नावाची गोष्ट झाली खूप. मग जरा पोटपूजा करूया म्हणलं आणि नंतर ते कुठं आहे मामा. तर मेनू वगैरे ठरवायचं चाललंय बघायचं. व्हेजमध्ये काय ब्रेकफास्ट केली. ब्रेकफास्ट नाही व्हेजमध्ये काय. तर सध्या मी चाललेलो आहे एका मंदिरात आणि बघ अशी सगळे चालतात. ट्राफिक आहे एकदम आणि मंदिराचं पार्किंग पण बंद केलं आहे ट्राफिक. तर गर्दी असल्यामुळे असं वर्ण झालं बघा. धर की रे मी इंजिन आली पाहिजे. तर भावा तर तुम्ही बघा राम मंदिरासारखी स्वतःला पैसा बोके हिँड्छु जेबमा.